नमस्कार मंडळी, सरोज वर्ल्डमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते. मी सरोज. आज आपण भरली मिरची करणार आहोत. भरली मिरची ही तोंडी लावण्यासाठी अत्यंत उत्तम असा पदार्थ आहे आणि ताटाची रंगत वाढवणारा आणि चव वाढवणारा असा हा पदार्थ आहे. आपण मिरची घेणार आहोत, ती पण अशी थोडी मोठ्या आकाराची मिरची घेणार आहोत. त्याला उभा काप असा टाकून आपण त्यातल्या ज्या बिया आहेत त्या बिया आपण काढून घेणार आहोत आणि मिरची अशा प्रकारे स्वच्छ करून घेणार आहोत. आधी आपण मिरच्या धुवून घेतलेल्या आहे, कापून स्वच्छ करून घेतलेल्या आहे. त्यामध्ये 1.5 चमचा आपण बेसन पीठ म्हणजे चणा डाळीचं पीठ घेणार आहोत. ते भाजून घेतलं तरी चालणार आहे आणि कच्चं घेतलं तरी चालणार आहे. त्यात आपण 2 चमचे लाल मिरची पावडर टाकलेली आहे, 1 चमचा हळद टाकलेली आहे आणि चवीनुसार आपण मीठ घालत आहोत. यात आपण आमचूर पावडर घातली तरी अति उत्तम होणार आहे आणि यात मी सब्जी मसाला घालत आहे. सब्जी मसाल्याने याची चव खूप सुंदर होते आणि आपल्याला चवीनुसार थोडासा हिंग घालायचा आहे आणि हिंग घालून झाल्यानंतर त्यामध्ये आपण ते सगळं मिक्स करून घेणार आहोत या पिठामध्ये. आणि हे पीठ आपण भाजून घेतलं तर अजून जास्त चांगलं रुचकर लागणार आहे. मी कच्चंच पीठ घेतलेलं आहे आणि त्या मिरचीमध्ये आपण अशा अंगठ्याच्या साह्याने हे पीठ आपण थोडं थोडं करून भरून घेणार आहे. पीठ अत्यंत थोडंच भरायचं आहे. जर आपण दाबून एकदम गच्च मिरची पिठाने भरली तर ती मिरचीचं जे पीठ आहे ते आतमध्ये कच्चं राहतं आणि मग नंतर ती मिरची चांगली लागत नाही. त्यामुळे अगदी थोडंच पण छान अगदी दाबून भरायचं आहे पीठ. अशा प्रकारे आपण सगळ्या मिरच्या भरून घेणार आहोत. एक एक करून आपण मिरच्या भरून घेत आहोत. सरोज वर्ल्डला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल आणि प्रथमच माझा व्हिडिओ तुम्ही पाहत असाल तर प्लीज सरोज वर्ल्डला सबस्क्राईब करा आणि माझी रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला विसरू नका. अशा पद्धतीने आपण या सर्व मिरच्या बेसन पीठ म्हणजेच चणा डाळीच्या पिठाने मसाला टाकून आपण भरून घेतलेले आहे आणि अशा पद्धतीने आपण भरून घेतल्यानंतर एक पॅन मी गॅसवरती गरम करायला ठेवलेला आहे. त्या पॅनमध्ये मी 2 ते 3 चमचे तेल घातलेलं आहे आणि त्या तेलावरती आपल्याला या मिरच्या काय करायच्या आहे, छान शॅलो फ्राय करायच्या आहे. अगदी थोडंसं तेल लागणार आहे, जास्त तेल घालायचं नाही. जास्त तेल घातलं की मिरच्या एकदम तेलकट होतात आणि अगदी थोड्या तेलामध्ये या परतून घ्यायच्या आहे. वाफ येण्यासाठी आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे. झाकणाने या मिरच्यांना छान वाफ येते आणि यातलं जे पीठ आहे ते आपण कच्चं वापरलेलं आहे आणि वाफेमुळे ते जे पीठ आहे आणि तेलामुळे ते पीठ छान खमंग असं शिजतं आणि शिजवून ती मिरची खूप रुचकर लागते. अशा पद्धतीने अधूनमधून झाकण काढून मिरच्या हलवून घ्यायच्या आहे. मिरच्यांची बाजू पलटून घ्यायची आहे थोड्या थोड्या वेळाने आणि तेलावरती छान त्या मिरच्या परतून झाल्या की मग नंतर आपण जेवणामध्ये सर्व करणार आहोत. या मिरच्या अत्यंत सुंदर लागतात. तोंडी लावण्याचा पदार्थ आहे. तुम्ही जर अजूनपर्यंत हा जो पदार्थ केला नसेल तर नक्की करून पहा आणि कसा झाला ते मला नक्की कळवा. आणि हा जर तुम्ही व्हिडिओ माझा पाहत असाल तर तो तुम्ही कुठून पाहत आहात हे मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा, म्हणजे मला कळेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत जात आहे आणि कोण कोण पाहत आहे. आणि तुम्ही अशा मिरच्या जर करत असाल तर कशा पद्धतीने करता ह्या देखील मला शेअर करा. मला नक्की आवडेल तुमच्या कमेंट्स वाचायला. आणि सरोज वर्ल्डवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्की सरोज वर्ल्डला सबस्क्राईब करा. अजून सबस्क्राईब केलं नसेल तर हे पहा, अत्यंत सुंदर आणि चमचमीत आणि रुचकर असा पदार्थ बनवून तयार आहे. आणि ताटाची रंगत तर तो वाढवतोच पण आपल्या जिभेची चवसुद्धा वाढवतो. अगदी आजारातून उठल्यानंतर माणसाला काहीतरी चमचमीत आणि छान खावंसं वाटतं तर तुम्ही अशा मिरच्या बनवून देऊ शकतात. या मिरच्या अजिबात तिखट नसतात आणि मिरच्याच्या बिया आहे त्या बिया काढल्यानंतर ही रेसिपी करायची असते आणि अत्यंत सुंदर रुचकर चमचमीत अशी भरली मिरची बनवून तयार आहे. तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की रेसिपीला लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. आणि सरोज वर्ल्डवर तुम्ही आलात आणि माझी ही जी रेसिपी आहे ती तुम्ही पाहिलीत, शेवटपर्यंत पाहिली, त्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. हे पहा, मी ताटामध्ये मिरची वाढलेली आहे आणि ताट देखील वाढलेलं आहे. या मग सगळ्यांनी जेवायला. धन्यवाद.